शहरातील संवेदनशील आणि नेहमीच चर्चेत राहणाऱ्या बुधवार पेठ परिसरात पुणे पोलिसांनी मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं। बुधवारी रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत हे ऑपरेशन सुरू होतं। या मोहिमेदरम्यान परिसरातील प्रत्येक मुख्य रस्ता, गल्ली तसेच संशयित ठिकाणांवर कडेकोट नाकाबंदी ठेवण्यात आली होती। गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस स्टेशन आणि विशेष पथके अशा मोठ्या फौजेसह या कारवाईची अंमलबजावणी करण्यात आली। बुधवार पेठ या वेश्यावस्तीत बुधवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी एकाच वेळी धडक कारवाई केली। त्यामुळे संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली होती। रात्री 12 वाजता सुरू झालेली ही मोहीम पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू होती। गुन्हे शाखेचे अधिकारी, स्थानिक पोलीस आणि महिला पोलिसांचा मोठा फौजफाटा अचानक गल्लीबोळात शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। यावेळी 50हून अधिक कुंटणखाण्यांची झडती पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली। या संपूर्ण तपास मोहिमेचा केंद्रबिंदू होता वेश्या व्यवसायाशी संबंधित गुन्हे, बेकायदा वास्तव्य, अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने गैरकृत्यात ढकलणे तसेच अंमली पदार्थांचा वापर। या सर्व मुद्द्यांवर पोलिसांनी काटेकोर तपासणी केली। काही दिवसांपूर्वी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये बेकायदा राहणाऱ्या एका बांगलादेशी तरुणी प्रकरणी योग्य कारवाई न केल्याचा आरोप फरासखाना पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर ठेवण्यात आला होता। त्या कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळेवर माहिती न देणे आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याच्या आरोपांमुळे तिला निलंबित करण्यात आला आहे। या घटनेमुळे पोलिसांच्या तपास यंत्रणेत हलचल निर्माण झाली आणि परिसरातील अशा प्रकरणांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय वरिष्ठांनी अधिकाऱ्यांनी घेतला। त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी उशिरा रात्री मोठ्या प्रमाणावर कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। शहरातील सर्वाधिक संवेदनशील आणि गर्दीच्या वेश्यावस्तीपैकी एक असलेल्या बुधवार पेठेत अनैतिक कृत्ये, बेकायदा हालचाली आणि बाहेरून येणाऱ्या संशयितांवर नियंत्रण ठेवण्याची तातडीची गरज असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या या मोहिमेत महिला पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी बुधवार पेठेतील 50हून अधिक घरांची तपासणी केली। प्रत्येक घरात महिलांची ओळख, त्यांच्या वास्तव्याची वैधता तसेच त्यांना जबरदस्तीने कामाला लावले जात आहे का याबाबत सखोल चौकशी करण्यात आली। विशेषतः शुक्रवार पेठ पोलीस चौकी परिसरातील कुंटणखाण्यांमध्ये महिला पोलिसांनी महिलांशी स्वतंत्रपणे चर्चा करत त्यांच्या सुरक्षिततेसंबंधी माहिती घेतली। परिसरात वेश्या व्यवसायासाठी आलेल्या काही व्यक्तींनाही ताब्यात घेऊन रस्त्यावर बसवून चौकशी करण्यात आली। या मोहिमेदरम्यान पोलिसांची लक्ष विशेषतः अंमली पदार्थांचा वापर, त्याची देवाणघेवाण तसेच परिसरात बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य यावर केंद्रित होते। अनेक संशयितांची कसून चौकशी केली असून त्यांच्या ओळखीचे दस्तऐवज, भारतात राहण्याची परवानगी आणि त्यांच्या वावराचा उद्देश तपासण्यात आला आहे। अल्पवयीन मुलींना बेकायदा पद्धतीने गैरकृत्यात ढकलण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांवर पोलिसांनी विशेष पथकांना नियुक्त केले होते। या संदर्भात मिळालेल्या माहितीवर पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। ऑपरेशन दरम्यान बुधवार पेठेच्या प्रत्येक गल्लीत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता। रात्री उशिरा देखील शेकडो पोलीस कर्मचारी परिसरात गस्त घालत होते। मुख्य प्रवेशद्वारांवर नाकाबंदीमुळे परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात आली। पोलिसांच्या म्हणण्यानुसार अशा कारवाया नियमित केल्या तर अनैतिक कारभारावर आळा बसण्यात मदत होते तसेच बेकायदा वास्तव्य आणि अंमली पदार्थांच्या गैरव्यवहारावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा धोरणात्मक मोहिमा आवश्यक असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। या धडक तपास मोहिमेनंतर परिसरातील परिस्थितीबाबतचा तपशील लवकरच जाहीर केला जाणार असून काही संशयितांवर गुन्हे दाखल करण्याची शक्यता वर्तवली जाते। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।